राज्यात कोरोनाचा संसर्ग लहान मुलांमध्ये वाढताना दिसतोय आणि हे प्रमाण लक्षात घेता आता राज्य सरकार सतर्क झालंय। ठाकरे सरकार लहान मुलांना कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा एक टास्क फोर्सही तयार करणार आहे। महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरतीये। म्युटेट झालेला कोरोना व्हायरस रोगप्रतिकार शक्तीला चकवणारा असल्याने लहान मुलांना सुद्धा त्याची लागण होतीये। कोविड-19च्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून आलेला नव्हता, पण फेब्रुवारीपासून राज्यात जी दुसरी लाट येतेय त्यामध्ये लहान मुलांना सुद्धा कोविडची लागण झाली आहे। तर कोरोनाग्रस्तांना आता म्युकोरमायकोसिस या आजाराचा मोठा धोका निर्माण झालाय। गुजरातच्या सुरत शहरात म्युकोरमायकोसिसमुळे 6 रुग्णांचे डोळे काढावे लागले, तर सुरत शहरात सध्या या आजाराचे 200 पेक्षाही जास्त रुग्ण आहेत। पुण्यामध्ये कडक लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध आणखी कडक करणार अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। पुण्यामध्ये आता आहे तशाच पद्धतीने नियम सुरू ठेवावेत, हवं तर आणखी कडक निर्बंध करावेत अशी आढावा बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं पवारांनी म्हटलंय। नागपूर महापालिकेच्या महापौरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नागपूरकरांचं लसीकरण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, फक्त आम्हाला वैयक्तिक पातळीवर लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी। लसीकरणासाठी 10 कोटींचा खर्च आम्ही करू, म्हणजेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी नागपूरकरांचं लसीकरण पूर्ण करू, असं पत्र लिहित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे। सोलापूर जिल्ह्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय, त्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू या खरेदी करण्यासाठी सोलापूरकरांनी भाजी बाजारात मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली। यावेळी नागरिक आणि भाजी विक्रेत्यांना कोरोना नियमांचा सपशेल विसर पडलेला दिसतोय। औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्य विभागात 50% जागा भरण्याची प्रक्रिया एका आठवड्यात सुरू करावी आणि 8 आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेत। खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या संदर्भात याचिका दाखल केली होती। तर चंद्रपूर जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळा बाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। क्राइस्ट रुग्णालयाला वितरित होणारे इंजेक्शन्स चढ्या दराने बाहेर विकत असल्याचा खुलासा झालाय आणि आतापर्यंत किती इंजेक्शन्स बाहेर विकले याबाबत अटक केलेल्या नर्सेस आणि डॉक्टरची पोलीस सध्या चौकशी करतात। तर तिकडे दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलंच फटकारलंय। दिल्लीला दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिलेत। दिल्लीतील कोरोनाच्या बिघडत्या परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि त्यानंतर हे निर्देश देण्यात आले। ऑक्सिजनच्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या डॉक्टर भालचंद्र काकडे यांचं ऑक्सिजन अभावी निधन झालंय। शिवाजी विद्यापीठात डॉक्टर भालचंद्र काकडे यांनी रसायनशास्त्रात पदवी घेतली होती, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक म्हणून काकडे यांची ओळख होती। कोरोना संसर्गामुळे चेन्नईतल्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान ऑक्सिजन पुरवठा संपल्यानं त्यांचं निधन झालं। गोकुळ दूध संघ कोल्हापुरात ऑक्सिजन प्लांट उभारणार आहे। कोल्हापूर गोकुळ दूध संघावर सत्ता येताच सतेज पाटलांनी ही मोठी घोषणा केली आहे। दरम्यान येणाऱ्या 2 महिन्यांच्या अवधीत दिलेली आश्वासनं पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंग यांचंही कोरोनानं निधन झालंय। ग्रेटर नोएडातल्या जिम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। ते 70 वर्षांचे होते। प्रिंट मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असा पत्रकारितेतला मोठा प्रवास त्यांनी केला होता। दिल्लीच्या JNU विद्यापीठातनं त्यांचं शिक्षण झालं होतं। औरंगाबादमध्ये लसीकरणाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला। लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, तर लसीकरण 9 वाजता सुरू होणार होतं, मात्र नंतर असं सांगण्यात आलं की लसीकरण होणार नाहीये। या लसीकरण केंद्रावर लस मिळणार नाही अशा प्रकारचा कुठेही बोर्ड लावलेला नव्हता आणि त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं।
तर रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये लसीकरण केंद्रावर वाशी आणि बदलापूर इथले नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करतायत। त्यामुळे कर्जतच्या रहिवाशांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळे इतर तालुक्यांमधल्या व्यक्ती सुद्धा लसीकरण केंद्रावर गर्दी करतायत आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी स्थानिकांकडून होतीये। तर कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता अमरावती जिल्ह्यातील 130 गावांमध्ये 10 दिवसांसाठी गावबंदी लागू करण्यात आली आहे। गावबंदीच्या या काळात गावाबाहेरच्या कोणालाही गावामध्ये प्रवेश नसेल किंवा गावामधून कुणालाही बाहेर जाता येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले। बदलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि त्यामुळे या परिसरात 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय। मेडिकल आणि दवाखाने वगळता इतर सर्व दुकानं आणि आस्थापना या काळात बंद असतील। ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांच्या खासदार निधीमधून 2.5 कोटी रुपये ठाणे जिल्ह्यातल्या आरोग्य विभागाच्या 10 रुग्णालयांसाठी देण्यात आले। कोरोना काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन खासदार केतकर यांनी इतर लोकप्रतिनिधींसमोर एक प्रकारचं आदर्श उदाहरण निर्माण केलेलं आहे। दिल्लीच्या खान मार्केट परिसरातल्या एका हॉटेलमधनं 96 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जप्त करण्यात आले। पोलिसांच्या छापेमारीत ही कारवाई करण्यात आली। तर साठेबाजी करून गरजवंतांना अधिक किमतीमध्ये ही कॉन्सन्ट्रेटर्स विकली जात होती। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात 5 व्हेंटिलेटर मशीन सध्या धूळ खात पडून आहे। तर दुसरीकडे व्हेंटिलेटर्स अभावी रुग्णांचा मृत्यू होतोय आणि त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या रुग्णालय प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जातोय। नांदेड जिल्ह्यात ब्रेक द चेन अंतर्गत काही कडक निर्बंध लावण्यात आलेत आणि या कालावधीत जिल्ह्यातल्या शेती संबंधी सेवा आणि कृषी सेवा केंद्रांची दुकानं ही सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी काढलेत। या सेवा सुरू ठेवताना कोरोना संबंधीचे नियम आणि इतर सर्व मार्गदर्शक तत्वांचं तंतोतंत पालन करणंही बंधनकारक असणार आहे। तर वाशिम जिल्ह्यात 9 मे पासून 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत। किराणा, भाजीपाला आणि फळांची दुकानं ही सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू राहतील आणि आरोग्य सेवा वगळता जर घराबाहेर पडलं तर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येईल असं जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी सांगितलं। लातूर जिल्ह्यात काल 889 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली। तर 32 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आणि 1225 रुग्ण हे काल बरे होऊन घरी परतले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ, कणकवली या तालुक्यांमध्ये 15 मे पर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आलाय। जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, रुग्णसंख्या वाढतेय आणि त्यामुळे हा जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। गेल्या वर्षी देशात कोरोनामध्ये 23 कोटी लोक गरिबाच्या खाईत लोटले गेलेत। यामध्ये तरुण आणि महिलांचं प्रमाण मोठं आहे। देशात 10 कोटी लोकांचे रोजगार गेलेत तर 15% लोकांना वर्षभर काम मिळालं नाही असा अहवाल बेंगळुरूच्या अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या स्टडी रिपोर्टमधून प्रकाशित करण्यात आला आहे। सध्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। झेंडूची लागवड करणारे 400 पेक्षाही जास्त बागायतदार शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले। लग्नसराई, यात्रा, उत्सव हे सगळं रद्द झालेलं आहे आणि त्यामुळे झेंडूच्या फुलांची मागणीही घटली आहे। तर लोणावळ्यातही आता कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे। मावळ तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतीये आणि त्यामुळे तालुका प्रशासनानं 12 मेच्या रात्रीपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलाय। या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहतील तर जीवनावश्यक वस्तू केवळ घरपोच पोहोचवण्याची मुभा देण्यात आली आहे। आणि अकोला जिल्ह्यात 9 मेला सकाळी 7 वाजल्यापासून 15 मे पर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला। सार्वजनिक आणि खासगी दवाखाने, मेडिकल दुकानं आणि महत्त्वाची कार्यालये वगळता इतर सर्व सेवा बंद राहतील आणि जिल्ह्याच्या सीमा सुद्धा सील होणार आहेत। तर वर्ध्यातही 5 दिवस कडक निर्बंध लागू होणार आहेत। त्यामुळे वर्ध्यातील भाजी बाजार, पेट्रोल पंपावर सध्या नागरिकांची मोठी गर्दी जमलेली दररोज पाहायला मिळते।
तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्यापासून 15 मे पर्यंत कडक निर्बंध यवतमाळमध्ये लागू करण्यात आले। अत्यावश्यक सेवेची कार्यालय वगळता सर्व खासगी, शासकीय आणि निमशासकीय कार्यालय या काळात बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेले आहेत। सांगली जिल्ह्यात काल दिवसभरात 2046 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर कोरोनामुळे 45 जणांचा मृत्यू झालाय। उपचार घेणारे 1169 जण कोरोनामुक्त होऊन काल घरी परतलेत। तर परभणी जिल्ह्यात मात्र रुग्णसंख्येमध्ये काहीशी घट झालेली पाहायला मिळाली। काल दिवसभरात 620 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आणि 684 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली। कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले या दोघांचा नुकताच विवाह सोहळा पार पडला। लग्नात कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सुगंधा आणि संकेत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विवाह सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि त्या आधारेच पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय। मराठा समाजाला आरक्षण देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। तरी सुद्धा विरोधकांना विश्वासात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती करण्याची राज्य सरकारची तयारी आहे, असं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। तर मराठा समाजानं यापुढे आंदोलन करण्याऐवजी लोकप्रतिनिधींना अडवा आणि घराबाहेर पडू देऊ नका असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलंय। तसंच विविध पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी आपली स्पष्ट भूमिका का मांडली नाही असा सवाल सुद्धा त्यांनी पवारांचं नाव न घेता उपस्थित केलाय। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घुसमट होतीये आणि ते लवकरच महाविकास आघाडीतनं बाहेर पडतील असं मत भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांनी व्यक्त केलंय। तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतलाय। जिल्हा सामान्य रुग्णालयाला त्यांनी यावेळी भेट दिली आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे। मागास जिल्ह्यांकडे राज्य शासनानं प्रकर्षाने लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली। तर राज्य सरकारनं मनोरा आमदास निवासाच्या पुनर्बांधणीसाठी 900 कोटींचा निविदा काढला आहे आणि यावरूनच अतुल भातखळकर यांनी लोकप्रतिनिधींच्या सोयींवर खर्च करण्यापेक्षा वैद्यकीय सुविधांवर खर्च करणं गरजेचं आहे असा सल्ला राज्य सरकारला दिलाय। नवी मुंबईमध्ये सिडकोनं मेट्रोची ट्रायल टेस्ट घेतली आहे। गेल्या वर्षी घेतलेल्या मार्गावरच पुन्हा एकदा ही टेस्ट घेण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मेट्रोला रुळावर आणण्याचा सिडकोचा सध्या प्रयत्न सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात अरुळे गावात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि नागरिकांच्या घराचंही मोठं नुकसान झालंय। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील बळसाने या गावाहून लग्न समारंभाचा कार्यक्रम आटोपून दिघावी गावाकडे परतताना वाहनावरचा ताबा सुटल्यानं कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पडली। या दुर्घटनेमध्ये वाहनातला एक इसम पाण्याबाहेर सुखरूप बाहेर निघाला, तर वाहनामध्ये तब्बल 5 जण असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी लगतच एका घरासमोरून एक श्वान उचलून नेणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झालाय आणि त्यामुळे मावळ तालुक्यात सध्या दहशत निर्माण झाली आहे। मावळ तालुक्यात गेल्या मार्चपासून बिबट्या आढळत असल्याच्या तक्रारी येत होत्या। वनविभागाकडे या तक्रारी येत असल्यानं आता त्यानंतर सीसीटीव्हीमध्ये ही बिबट्याची दृश्य दिसतात। आळंदीमध्ये वरुथिनी एकादशी निमित्त माऊलींचा संजीवन समाधी सोहळा साजरा झाला। त्यानिमित्तानं मंदिराला विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे। मंदिर भक्तांसाठी बंद असलं तरी विविध धार्मिक विधी उत्साहात साजरे होत आहेत। तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। बुधवारी त्यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची राजभवन इथं भेट घेऊन पक्ष स्थापनेचा दावा केला होता। स्टॅलिन यांची मंगळवारी द्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली।
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कर्नाटकात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. 10 मेला सकाळी 6 वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरुवात होईल. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व आस्थापना या काळात बंद राहतील. महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्राचे संचालक डॉक्टर शुभेंदू रॉय यांचं कोरोनामुळे निधन झालंय. ते 20 वर्ष इस्रोमध्ये सुद्धा संचालक होते. शेतीत रिमोट सेन्सिंग तंत्राचा वापर या विषयावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. भारतात गेल्या काही महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. महागाईचा दर 9.1% गेलाय असा रिपोर्ट हा ग्लोबल रेटिंग एजन्सी मॉर्गन स्टेनली यांनी आपल्या अहवालामध्ये मांडलाय. भारतातील घाऊक महागाईबद्दलही या रिपोर्टमधून चिंता व्यक्त केली गेली आहे. 70च्या दशकातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री वनराज भाटिया यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते 94 वर्षांचे होते. वनराज भाटिया यांनी 70 आणि 80च्या दशकात अनेक चित्रपटांना संगीत दिलंय. तर तमस मालिकेच्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. ताडोबाच्या बोटेझरी हत्ती कॅम्पमधला गजराज नावाचा हत्ती काल दुपारपासून आक्रमक झाला होता. तर आक्रमक झालेल्या या गजराजनं गस्त घालणाऱ्या वनाधिकाऱ्याच्या गाडीवरही हल्ला केलाय. यामध्ये गौरकर या अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय. वनविभागाच्या पथकानं गजराजला काबूत आणण्याचा प्रयत्न केलाय. वनविभागाच्या व्हेटनरी टीमनं डाट मारून हत्तीला बेशुद्ध केलं आणि या हत्तीला जेरबंद करण्यात आलं. कोरोना काळात प्रत्येक जण आपापल्या परीनं मदत करतायत. यामध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का सुद्धा पुढे आलेत. या दोघांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी 2 कोटी रुपयांची मदत केली आहे. मात्र विराट आणि अनुष्कानं कोविड रुग्णांसाठी 7 कोटी रुपये जमा करण्याचं लक्ष्य ठेवलंय. जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलसह आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या संघात 20 सदस्यांचा समावेश करण्यात आलाय. भारत आणि न्यूझीलंड संघांमधली जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल येत्या 18 ते 23 जून या कालावधीमध्ये इंग्लंडमधल्या साऊथ टम्प्टनमध्ये खेळवण्यात येणार आहे आणि त्यानंतर 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत भारतीय संघ हा इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.